यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। उत्तर प्रदेश एटीएस कडून मोठी कारवाई। शहजाद अनेकदा पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती। शहजाद दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचाही संशय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकने भारतावर 4 दिवस ड्रोनने हल्ले केले। हल्ल्यामध्ये 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आले होते। भारताचा दारुगोळा संपवण्याचा पाकचा उद्देश होता, सूत्रांची माहिती। ज्योती मल्होत्रा नंतर पाकिस्तान दौरा केलेला यूट्यूबर नवांकुर चौधरी सुद्धा चर्चेत। नवांकुर चौधरीची पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्रा सोबत भेट झाली होती। नवांकुर चौधरीचं यात्री डॉक्टर नावाने यूट्यूब चॅनल आहे। मंत्री विजय शहांच्या वक्तव्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा। आज झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचे मध्य प्रदेश सरकारला आदेश। एसआयटीमध्ये राज्याच्या बाहेरील अधिकारी तपास करणारे 28 मे पर्यंत पहिला अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। 8 आणि 9 मे रोजी गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकचा कट उधळला। पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्याने हाणून पाडलं। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा पाकचा डाव होता। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आज संसदीय समितीला माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांच्या 7 टीम परदेशामध्ये माहिती देणार आहेत। काँग्रेसकडे आम्ही नावं मागितली नव्हती। केंद्राने काँग्रेसला लावलेले सर्व आरोप फेटाळले। आमच्याकडे नावं मागितली पण मनमानीपणाने यादी काढली, काँग्रेसने केला होता आरोप। परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात युसुफ पठाण सहभागी होणार नाहीत। युसुफ पठाण तृणमूल काँग्रेसचे खासदार। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 खासदारांचं शिष्टमंडळ परदेशामध्ये जाणार आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन निंदनीय। राहुल गांधींचे पुन्हा एस जयशंकर यांना सवाल। आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा। गोगोईंना पाक गृह मंत्रालयाकडून थेट निमंत्रण। हिमंता बिस्वा शर्मा यांचे आरोप। आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही। हिमंता बिस्वा शर्मा यांचे आरोप कधी सिद्ध झाले नाहीत। गोगोई यांनी शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले। आशिया कप स्पर्धेमधून माघार घेण्याची बीसीसीआयची तयारी। बीसीसीआयचा आशिया क्रिकेट परिषदेला पत्र। सूत्रांची माहिती, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीसीसीआयचा प्लॅन। मुंबई बॉम्ब उडवणार असल्याचा पोलिसांना फोन। मुंबईच्या जेजे मार्ग परिसरामध्ये एका व्यक्तीचं संभाषण ऐकल्याचा दावा कॉलरनं केलाय। राजीव सिंह नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन केल्याची माहिती। दरम्यान ही अफवा असल्याचं समजल्यावर फोन करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार परळीमध्ये आता कंत्राटदारांवरच भडकले। वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचं काम व्यवस्थित नसल्यामुळे अजित पवार संतापले। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी अजित पवार यांना निवेदन। सकल मराठा समाजाच्या वतीने अजित पवारांना निवेदन दिलं। घोषणाबाजी करत अजित पवारांना निवेदन देण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जूनला आता होणार। वाल्मिक कराडच्या दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर आज निर्णय नाही।